खानदेश कृषी उद्योग गलंगी अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, खानदेश कृषी उद्योग चॅनल आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत सचिन पाटील यांच्या शेतामध्ये। तर ते 5-7 वर्षापासून डिकंपोजरचा यूज करत आहेत आणि त्यांची आपण डिकंपोजर विषयी आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत। नमस्कार सचिन पाटील। नमस्कार। तर आपण डिकंपोजर विषयी आम्हाला थोडी माहिती देऊ शकता? हे बघा, डॉक्टर कृष्णचंद्र यांचे तसे 7 प्रोडक्ट आतापर्यंत निघालेले। मग त्याच्यापैकी आपण हे जे 5 प्रोडक्ट आहेत हे मेंटेन केलेले आहेत। त्याच्यापैकी हे पहिलं जे ते आहे आपलं NPK म्हणून कल्चर आहे, बॅक्टेरिया कल्चर। त्यानंतर दुसरं आहे ट्रायकोडर्मा, तिसरं आहे मायकोरायझा, चौथा आहे NWDC, याला न्यू वेस्ट डिकंपोजर म्हणतात। आणि हे मेन मदर कल्चर आहे, ओरिजिनल वेस्ट डिकंपोजर OWDC। तर याचा वापर मी गेल्या 5-7 वर्षापासून करतोय आणि इतका जबरदस्त रिझल्ट आहे। सुरुवात मी माझ्या हळदी पिकापासून केली होती। तर माझं जे चॅनल आहे इंडियन ॲग्रिकल्चर टूर चॅनल म्हणून, त्याच्यावर मी पुराव्यासाठी व्हिडिओ टाकलेले आहेत। 2 बाजूच्या दुसऱ्या शेतकऱ्याने पण हळद लावली होती। वास्तविक आमच्यापेक्षा त्यांची जमीन चांगली आहे, तरी सुद्धा माझी हळद 100% जर्मिनेशन झालं होतं आणि त्यांचा 50% प्लॉट वाया गेला होता। म्हणजे 50% जर्मिनेशन झालंच नाही, चांगली जमीन असून सुद्धा। म्हणून डिकंपोजर वापरल्यामुळे माझी हळदीची एवढी मोठी वाढली की व्यापारी सुद्धा अचंबित झाला। तो म्हटला की एवढी जाड हळद मी आजपर्यंत पाहिली नाही म्हणे। तर हा मी पुराव्यासाठी माझ्या चॅनलवर बी व्हिडिओ टाकलेला आहे। पण इतकं जबरदस्त प्रोडक्ट हे की तुम्ही जेव्हा रेग्युलर याचा वापर करणार तर तुम्हाला त्याचा रिझल्ट बघायला मिळणार। सचिन सर, आपण डिकंपोजर किती दिवसापासून वापरत? मी सुरुवातीला माझ्याकडे 6-7 वर्षापूर्वी फक्त हे ओरिजिनल वेस्ट डिकंपोजर कल्चर होतं। त्याच्यानंतर गेल्या वर्षीपासून हे 4 प्रोडक्ट आपण ऍड केले, कारण की यांचं इन्व्हेन्शन आता जवळच 1-1.5 वर्षापूर्वी झालेलं आहे। तर याचा वापर आपण तसा केला। आपण कुठल्या कुठल्या पिकांमध्ये आपण डिकंपोजरची यूज करतात? सुरुवात माझी हळद पिकापासून झाली होती। हळद आम्ही एकदाच लावली, त्याला भाव मिळत नसल्यामुळे हळद लावणं बंद केलं आम्ही। नंतर मग केळी, कापूस, मका, हरभरा या पिकांसाठी आम्ही याचा वापर केलेला आहे। आणि डिकंपोजरमुळे कुठले कुठले फायदे होतात? डिकंपोजरचा सर्वात मोठा फायदा असा आहे की तुमची रासायनिक वापरल्यामुळे जमीन जी कडक होते ती जमीन अतिशय भुसभुशीत होते, गांडुळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आणि तुमचं जे कुठले बी जे तुम्ही पीक लावतात ते पिकाचं पानं जे असतं ते पानाची साईज मोठी होते। मग तुमचं केळीचं पान असेल, कापूस असेल, दुसरं कुठलेही पीक घ्या, पानाची साईज मोठी झाल्यामुळे होतं काय, सूर्यप्रकाश मोठ्या प्रमाणात मिळतो, प्लस अन्नद्रव्य घेण्याची क्षमता झाडाची वाढते। त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ दिसून येते। शिवाय तुमचे जे फळ पिकं असतात त्या फळाचा आकार आपल्याला एकदम मोठा झालेला दिसून येतो। म्हणजे नैसर्गिक वाढ, म्हणजे रासायनिक वापरून जे लोक केळीची वाढी वाढवतात किंवा फळांचा आकार वाढवतात ते याच्याने फुकटामध्ये आपलं साध्य होऊन जातं। आणि हे डिकंपोजर बनवण्याची विधी कशी आहे सर? बनवायची पद्धत एकदम सोपी आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 200 लिटरचा बॅरल पाहिजे। 200 लिटरच्या बॅरलमध्ये 2 किलो गूळ टाकायचा आणि 1 लिटर हे कल्चर टाकायचं। सर्व कल्चर आपल्याला पुन्हा पुन्हा मल्टिप्लाय करता येतात, पुन्हा पुन्हा विकत घ्यायची गरज राहत नाही। एकदा तुम्ही असे ड्रम भरून घेतले तर तुमची स्वतःची फॅक्टरी तयार होऊन जाते। समजा आज मला NPK सोडायचं आहे, ते मी NPK बॉटलमध्ये काढून 1000 लिटरच्या बॅरलमध्ये टाकून द्यायचं, 10 किलो गूळ टाकून देतो आणि 7 दिवसात ते तयार झाल्यानंतर आपण ड्रिपच्या सहायताने सोडून देतो केळीसाठी किंवा आपण जे पिकं लावलं त्याच्यासाठी। असंच सर्वांना असं करायचं। समजा यावेळेस आपल्याला ट्रायकोडर्मा बुरशीचा काही प्रॉब्लेम वाटतोय आपल्याला, तर बुरशी येऊ नये म्हणून आधीच आपण ट्रायकोडर्मा सोडून देतो 1000 लिटर। त्यानंतर जेव्हा आपण रासायनिक खत देऊन देतो, रासायनिक खत दिल्यानंतर 2 कल्चर टप्प्याटप्प्याने द्यायचे। त्याच्यामध्ये पहिले NPK द्यायचं, कारण की बेसल डोस मध्ये आपलं NPK असतं। NPK 100% झाडाला मिळून द्यायचं काम हे NPK बॅक्टेरिया कल्चर करतात। त्यानंतर त्याच्या 1-2 हप्त्यानंतर तुम्ही मायकोरायझा म्हणून कल्चर द्यायचं, कारण का सर्व जागेवर पांढऱ्या मुळ्यांचं झाड पसरल्यानंतर ते पूर्ण अन्न द्रव्य घेऊन झाडाला देण्याचं काम मायकोरायझा करतं। म्हणून असे स्टेप बाय स्टेप आपल्याला पिकाचा अभ्यासानुसार हे स्टेप बाय स्टेप द्यायचे, तुम्हाला एकदम आउटस्टँडिंग रिझल्ट बघायला मिळतील। आणि तुम्हाला लाईव्ह माझ्या प्लॉट दाखवेल मी आता, कापूस आणि केळीमध्ये तुम्हाला लाईव्ह दाखवेल। तर आपण सचिन सर हे 5-7 वर्षापासून डिकंपोजरचा यूज करत आहेत, तर लाईव्ह आपण त्यांचे प्लॉटवर जाऊनच त्याचे रिझल्ट बघूया। सर आपल्याला दाखवा। दरवर्षीच्या कापसामध्ये आणि या कापसामध्ये फरक काय आहे तेवढं आपल्याला सांगू शकता? याच्यामध्ये तर बघा, बोंडाची साईज मोठी झालेली आहे आणि आता बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस जो आहे तो असा पातेजी सुकायला लागली, लाल पडायला लागलेली आहे। आणि याच्यामध्ये आपण नवीन असं केलं आहे की बेडवर आपण लागवड केलेली आहे, त्याच्यामुळे सोने पे सुहागा असं झालेलं आहे। म्हणजे आपण SRT पद्धतीने लागवड केलेली आहे? हो, SRT पद्धतीने लागवड केली आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यावर सुद्धा आपला कापूस चांगल्या कंडिशन मध्ये आहे आणि डिकंपोजरचा वापर केल्यामुळे तुम्ही बघू शकता जमीन किती भुसभुशीत आहे। इथं बघू शकता, हे बघू शकता किती माती अतिशय भुसभुशीत आहे। बरोबर, म्हणजेच गांडोळांची संख्या, जीवाणूंची संख्या सर्वच आपल्या शेतात वाढलेला आहे। एकदम अनुकूल शेतून जाताना रासायनिक वापरल्यामुळे आपल्या जमिनी ज्या खराब झालेल्या आहेत
ते बॅलन्समध्ये आणण्याचं काम हे आपल्याला बॅक्टेरिया कल्चर करतात. बरोबर. सतत लोक जे तणनाशक यूज करतायत हो. त्यामुळे जी हाड झालेली जमीन ते हो. भुसभुशीत म्हणजे एकीकडे रासायनिकचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, दुसरीकडे तर आपण याला देखील डिकम्पोजर यूज केलेला आहे. डिकम्पोजचा वापर बी केलेला आहे आणि याच्यामध्ये नवीन आपण असं केलंय की यासाठी बेड पद्धतीने आपण लागवड केलेली आहे. आणि यावेळेचा पाऊस कसा झाला हे सर्वांना चांगलं माहित आहे. सतत ढगाळ हवामान, संततधार चालू असल्यामुळे ज्यांनी प्लेन जमिनीवर कापूस लावला आहे त्यांचा कापूस लवकर खराब झाला आणि पातेकाळ पण मोठ्या प्रमाणात झाली. त्या मानाने बेडवर आपला कायम निचरा होत असल्यामुळे आता मालाची संख्या तुम्ही बघू शकता. पुढे इथं बघू शकता झाडाने माल चांगला तग धरलेला आहे आणि पानं अजून खराब झाली नाहीत आपली. त्या मानाने कैरींची संख्या देखील जास्त प्रमाणात आहे, तर आपण संख्या बघू शकतात. आणि बोंडाचा आकार मोठा आहे, बोंडाचा आकार मोठा आहे, फुलगड झालेली नाही, याचे पातेकाळ फायदे. फारच कमी झालेली आहे. हो हो हो. तर आपण बघू शकतात दुसरीकडे सचिन सरांनी केळी लावलेली आहे. आता आपण केळी बघून घेऊ. केळीमध्ये तुम्ही प्रत्यक्ष बघून घ्या. तर आपण केळीच्या प्लॉटवर आलेलो आहोत आणि केळीमध्ये कुठल्या प्रकारचे रिझल्ट आलेले आणि कशा पद्धतीचे रिझल्ट आले ते बघू आपण. चला मित्रांनो, तुम्ही बघून घ्या केळीचा बुंदा कसा आहे, झाडाची क्वालिटी बघू शकता तुम्हाला त्याच्यावरून. बघू शकता निसवड आता सुरू झालेली आहे झाडाची. झाडाचा बुंदा तुम्ही बघू शकता. आणि आता बघा इथे तुम्हाला ह्या पांढऱ्या मुळ्या पण तुम्हाला इथे दिसत असतील. हा आपण ते तुम्हाला जे बोललो मायक्रोरायझा सोडल्यामुळे पांढऱ्या मुळ्या मोठ्या प्रमाणात वाढतात, हा तो एक रिझल्ट आहे समोर आपण. तर मित्रांनो, याचा अट एकच आहे की तुम्हाला सातत्याने वापर करायचा आहे. महिन्यातनं कमीत कमी 3दा हे सोडलं गेलं पाहिजे. तुम्ही 10-10 दिवसाची पण सायकल बनवू शकता. पण मी काय करतो, दर आमच्या इथं दिवसाची लाईट शनिवारी दर शनिवारी आम्ही 1000 लिटर 5 एकरसाठी आम्ही कल्चर सोडतो हे रोटेशन पद्धतीने. जसं आता मागे बेसल डोस दिला होता रासायनिक खताचा, तर चांगला लागू पडावा म्हणून आम्ही NPK कल्चर सोडलं आणि त्याच्यानंतर मायक्रोरायझा म्हणून सोडलं. जर आपल्याला वाटायला लागलं की करपा येऊ शकतो किंवा बुरशीनाशक आधीच आपण देऊन द्यायला पाहिजे, त्यासाठी आम्ही ट्रायकोडर्मा वापरतो. अतिशय चांगला रिझल्ट आहे आणि फुकटात आहे. फक्त आपल्याला गुडाचा खर्च आहे. पुन्हा विकत आणायची गरज नाही. घरच्या घरी मल्टिप्लाय करता येतं. सर, आपल्या शेतकऱ्यांना जर ट्रायकोडर्मा किंवा आपलं डिकम्पोजरची गरज भासली तर आपण हो. त्याचं मुरण देऊ शकतो का? हा, देऊ शकतो ना. आतापर्यंत माझ्याकडून हजारो शेतकरी घेऊन गेले गेल्या 5-6 वर्षामध्ये. आणि इतरही काही किसान सेवक आहेत जे शेतकऱ्यांना मोफत कल्चर वाटताय. फक्त अट एकच आहे की तुम्ही याचा वापर सातत्याने करणार तरच तुम्हाला रिझल्ट मिळेल. बरेचदा लोक कल्चरचं घेऊन जातात पण सातत्याने वापर करत नसल्यामुळे त्यांना रिझल्ट पाहिजे तसा बघायला मिळत नाही. म्हणून महिन्यात तुम्ही कमीत कमी 3दा तुमचं सोडलं गेलं पाहिजे. आणि जर तुमच्याकडे 1 एकरसाठी कमीत कमी 200 लिटर एवढं सोडलं गेलं पाहिजे. एका एकरचं हे प्रमाण आहे. जर तुमची मोठी शेती असेल तर तुम्ही 1000 लिटरची टाकी घेऊन या आणि 1000 लिटर कल्चर तुम्ही सोडलं तर तुम्हाला आउटस्टँडिंग रिझल्ट बघायला भेटेल. बाकी वेगळं कोणाला सांगायची गरज पडणार नाही. तुमचं पीकच तुम्हाला सांगेल की याच्यासाठी तुम्हाला असं पीक बघायला मिळालं नसेल. आणि आमच्या शेतकऱ्यांना कुठली समस्या असेल किंवा काही त्याच्यात समाधानी झाली नसेल तर आपला संपर्क नंबर सांगू शकतात का? हो, चालेल ना. माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे. जर कोणाला काही माहिती घ्यायची असेल तर कृपया व्हॉट्सअपवर चॅटिंग करून तुम्ही माहिती घेऊ शकतात. 97 63 87 42 33 हा माझा मोबाईल नंबर आहे. आणि मी 5-6 वर्षापासून वापर करत असल्यामुळे याच्यापैकी बराच अभ्यास झालेला आहे. आणि माझं स्वतःचं चॅनल आहे इंडियन ॲग्रिकल्चर टूर म्हणून. त्याच्यावर पण मी पुराव्यासकट माझे जेवढी पिकं लावलेत मी ते सर्व व्हिडिओ मी पुराव्यासकट टाकलेले आहेत. याचे रिझल्ट पण आणि दुसऱ्या ज्या नवीन आपण नवीन गोष्टी करतो त्या पण आपण टाकलेल्या आहेत तशा. तर धन्यवाद सचिन पाटील सर. धन्यवाद.